आणि बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून वाहतुकीचा मोठा खोळंबा मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर झालाय। 16 तास उलटलेत, टँकरमधून गॅस गळती अजूनही सुरूच आहे। वाहनांच्या सुरक्षेकरता मुंबईकडची वाहतूक बंद ठेवण्यात आली आणि मुंबईला जाताना पर्यायी मार्ग वापरावा असं आवाहन पोलिसांनी केलंय। तर पुण्याला जाण्यासाठी दुहेरी मार्गावर वाहतूक आता सुरू आहे। सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरून ही मोठी बातमी येते। गेल्या 17 तासांपासून वाहनांची अशी मोठी कोंडी झाली आहे। एकाच जागी वाहनांना 7 ते 8 तास थांबावं लागतंय। मुंबईकडे येणारी सगळी वाहतूक सध्या खोळंबली आहे। पुणे आणि मुंबई एक्सप्रेसवर झालेला टँकरचा अपघात गॅस गळती झाली होती आणि या दुर्घटनेमुळे या ठिकाणी वाहतूक खोळंबलेली आहे। आता खालापूरच्या पुढे या सगळ्या रांगा गेलेल्या आहेत वाहनांच्या। कित्येक तरी किलोमीटर रांगा लागलेल्या आहेत आणि वाहतूक अजूनही सुरळीत झालेली नाहीये। हळूहळू यातली एक लेन सुरू होते आहे, मात्र ही वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे। तर पुण्याला जाण्यासाठी दुहेरी मार्गावर वाहतूक सुरू आहे, मात्र मुंबईकडे येताना पर्यायी मार्ग वापरावा असं आवाहन केलं जात आहे। ताम्हिणी घाटातला एक पर्याय आणि ठाणे जिल्ह्यामधून येणारा एक पर्यायी मार्ग आहे, जो आतल्या गावागावातून येणारा रस्ता आहे। त्यामुळे पोलिसांच्या मतानुसार अशा प्रकारे पर्यायी जे रस्ते आहेत त्याचा वापर करावा। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीचा खोळंबा झालाय। वाहनांच्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या आहेत। गेल्या 17 तासांपासून अशा प्रकारे ही मोठी वाहतुकीची कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। प्रोपेलिन गॅस गळती झाली होती आणि त्यामुळे हा घातक गॅस असल्यामुळे या ठिकाणची वाहतूक थांबवण्यात आली आणि कुठली दुर्घटना पुढे होऊ नये यासाठी पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। पोलिसांची पथकं, एनडीआरएफचं पथक, त्याचप्रमाणे बीपीसीएलचं पथक या ठिकाणी पोहोचलेलं आहे आणि शर्थीचे प्रयत्न सगळे सुरू आहेत। टँकर बाजूला करण्याचं काम, गॅस गळती रोखण्याचं काम, हे सगळं सत्ता प्रकार सुरू असताना मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते। तर 3 ठिकाणी टँकरमध्ये लिकेज आहे आणि त्यामुळे कुठल्याही दुर्घटना होऊ नये यासाठी खरं तर पोलिसांचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत। वाहतूक कोंडीमुळे वाहनधारक सध्या त्रस्त आहेत। 16 तास उलटून गेले, टँकरमधून अजूनही गॅस गळती ही सुरूच आहे। सुरक्षिततेसाठी मुंबईकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात आली आणि त्यामुळे हा मोठा खोळंबा झालेला आहे। तर या संदर्भातली पुढे महत्त्वाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवर अजूनही वाहतुकीची कोंडी आहे आणि पुण्याहून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर ही सगळी मोठी कोंडी आहे। जवळपास 15 ते 20 किलोमीटर पर्यंतच्या वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत आणि खोपोलीहून पुण्याकडे जाणारा जुना मार्ग सुद्धा जाम झालेला आहे। आणि आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर सध्या आपल्याबरोबर जोडल्या गेल्या। जाणून घेऊया काय नेमके सगळे तपशील आहेत। चैत्राली, अत्यंत मोठी वाहतुकीची कोंडी आहे, महावाहतूक कोंडी म्हणता येईल पुणे मुंबई एक्सप्रेस वेवरची। काय नेमके तपशील आहेत? ही वाहतूक कोंडी सुटण्याचे काही चिन्ह दिसतात का? काल संध्याकाळी 5:30 वाजता टँकर पलटी एक्सप्रेस हायवेवरती आणि त्यानंतर गॅस गळती जी आहे ती सुरू झालेली होती। आपण जर पाहायला गेलं तर या ठिकाणी पुणे मुंबई मार्गावरून संपूर्ण ट्रॅफिक जी आहे ते आपण पाहू शकतो की वळवण्यात आलेली आहे आणि ही संपूर्ण ट्रॅफिक आता त्यामुळे एक्सप्रेस हायवेवरती पूर्णतः मुंबईकडे जाणारी लिंक जी आहे ती बंद करण्यात आलेली होती आणि अगदी चैत्राली, तुझ्याकडून ही माहिती जाणून घेत राहू। काय नेमकी सगळी परिस्थिती याचा आढावा काही वेळापूर्वी घेतलेला होता, तोही पाहूया। पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरती काल संध्याकाळी 5:15 वाजण्याच्या सुमारास एक टँकर पलटी झाला। ज्या टँकरमध्ये गॅस होता आणि तो गॅस जो आहे तो फ्लेमेबल असल्यामुळे संपूर्ण वाहतूक जी आहे ती पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवरची बंद करण्यात आलेली आहे। त्यामुळेच आता जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून ही ट्रॅफिक वळवण्यात आलेली आहे। आपण पाहू शकतो या ठिकाणी मी सध्या आहे जुन्या पुणे मुंबई महामार्गावरती आणि कामशेत या भागामध्ये ही मोठी वाहनांची रांगा ज्या आहेत त्या लागल्याचं चित्र देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून ही संपूर्ण ट्रॅफिक जी आहे ती वळवण्यात आलेली आहे आणि त्यामुळेच आपण पाहायला गेलं तर जुना पुणे मुंबई महामार्ग देखील मोठ्या प्रमाणात ट्रॅफिकने भरलेला आहे। वाहनांच्या रांगा देखील लागलेल्या आहेत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील मुंबईकडे जाणाऱ्या लेनची संपूर्ण ट्रॅफिक जी आहे ती बंद करण्यात आलेली आहे। सध्या
ह्या टँकरचं लिकेज जे आहे ते बंद करण्याचं काम युद्ध पातळीवरती सुरू आहे. त्यामुळे काही काळ जो आहे ती ट्रॅफिक पूर्वपदावर आणण्यासाठी जाणार आहे. आणि एकंदरीतच जर पाहिलं तर या ठिकाणी जुन्या पुणे मुंबई महामार्ग देखील ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र पाहायला मिळतंय. आणि एक्सप्रेस हायवे जो आहे तो देखील सध्या थांबवण्यात आलेला आहे. आणि सध्या हे काम युद्ध पातळीवर सुरू असून लवकरच महामार्ग पोलिसांकडून जे आहे हे काम पूर्ण करून ट्रॅफिक पूर्ववत करण्यासाठी युद्ध पातळीवर ते प्रयत्न सुरू आहेत. चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ. तर काय नेमकी सगळी परिस्थिती सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आहे? आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर सांगत होत्या ही परिस्थिती अजूनही कायम आहे. गेल्या 15 ते 16 तासांपासून पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर ही परिस्थिती आहे. मात्र त्यामुळे जुन्या मार्गावरून आता वाहतूक वळवण्यात आलेली असली तरी चिंचोळा हा रस्ता असल्यामुळे दुतर्फा वाहनांच्या प्रचंड रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर ही महावाहतुकीची कोंडी झालेली आहे. गॅस टँकरमधून गॅसची गळती सुरू आहे आणि त्यामुळे कुठली दुर्घटना, अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. तर संपूर्ण ट्रॅफिक सध्या मुंबई पुणे जुन्या मार्गावरून येत असल्यामुळे याही ठिकाणी मोठ्या लांबच्या लांब वाहनांच्या या सगळ्या रांगा लागलेल्या पाहायला मिळत आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी कधी सुटणार याबाबतचा सध्या तरी एक प्रश्न तसाच उपस्थित आहे.